नमस्कार. गोव्याचं नाव काढलं की डोळ्यांसमोर लगेच काय येतं? पार्टी, नाईट लाईफ आणि गजबजलेले समुद्रकिनारे, बरोबर? पण आज आपण गोव्याच्या अशा एका पैलूवर प्रकाश टाकणार आहोत जो या नेहमीच्या कल्पनेच्या खूप खूप पलीकडचा आहे. या खास विश्लेषणात आपण गोव्याच्या खऱ्या-खुऱ्या संस्कृतीच्या, तिथल्या अथांग निसर्ग सौंदर्याच्या आणि समृद्ध इतिहासाच्या खोलात जाणार आहोत. चला तर मग सुरू करूया. 3702 हा आकडा काय आहे माहितीये का? हे गोव्याचं चौरस किलोमीटरमधलं एकूण क्षेत्रफळ आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेले हे एक अतिशय छोटंसं राज्य आहे. पण विचार करा, आकाराने एवढं लहान असूनही ह्या एवढूशा जागेत जी सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्ती दडलेली आहे ना, ती खरोखरच थक्क करणारी आहे. एका बाजूला भव्य सह्याद्री आणि दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र. या छोट्याशा भौगोलिक प्रदेशात निसर्गाची अक्षरशः उधळण पाहायला मिळते. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? गोव्याचे दोन पूर्णपणे वेगळे किनारे, इथला ऐतिहासिक वारसा, चविष्ट खाद्यपदार्थ आणि बाजारपेठा, पाण्याखालची थरारक दुनिया आणि इथली उत्सवप्रिय संस्कृती, इतिहासप्रेमींपासून ते खवय्यांपर्यंत सगळ्यांसाठीच यात भरपूर काही आहे. चला, पहिल्या मुख्य भागाकडे वळूया. अ टेल ऑफ टू कोस्ट्स, म्हणजेच गोव्याच्या दोन किनारपट्ट्यांची ही अनोखी कहाणी. इथे गोव्याचा एक भन्नाट विरोधाभास पाहायला मिळतो. एकीकडे आपला नॉर्थ गोवा म्हणजेच उत्तर गोवा आहे, जो अत्यंत ऊर्जायुक्त आणि गजबजलेला आहे. कलंगूट, बागा किनाऱ्यांवरचे वॉटर स्पोर्ट्स आणि तिथली नाईट लाईफ, तिथे सतत एक वेगळाच उत्साह आणि जल्लोष असतो. पण त्याच्या अगदी उलट साऊथ गोवा किंवा दक्षिण गोवा हा त्याच्या शांततेसाठी ओळखला जातो. तिथे व्यावसायिकता जरा कमी आहे, त्यामुळे तिथे मस्त योगा आणि ध्यानधारणा केंद्रे आहेत. थोडक्यात सांगायचं तर निसर्गाच्या अगदी जवळ जाण्याची ती एक उत्तम संधी आहे. साऊथ गोव्याची बातच वेगळी आहे. पालोळियमचा तो सुंदर चंद्राकृती किनारा, तिथलं शांत पाणी पोहण्यासाठी एकदम सुरक्षित आहे. अगोंडा किनारा तर ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या प्रजननासाठी संरक्षित ठेवलाय. ते पाहणं म्हणजे एक विलक्षण अनुभव असतो. आणि या सगळ्यांत अद्भुत काय असेल तर बेतालबातीम किनारा. इथे विशिष्ट ऋतूंमध्ये सूक्ष्म जीवांमुळे निर्माण होणाऱ्या बायोल्युमिनेसेन्स प्रक्रियेमुळे रात्रीच्या वेळी समुद्राची वाळू चक्क चमकताना दिसते. हे दृश्य एखाद्या जादूखऱ्या जगात गेल्यासारखंच वाटतं. किनारपट्टीच्या या मोहक विश्वातून आता थोडा आतल्या बाजूला जाऊया. आपला पुढचा विषय आहे इकोज ऑफ द पास्ट, म्हणजेच गोव्याचा समृद्ध ऐतिहासिक वारसा. गोव्याची आजची ओळख एका रात्रीत बनलेली नाही. ही ऐतिहासिक कालरेषा पहा. 1510 मध्ये पोर्तुगीज इथे आले आणि तब्बल 450 वर्ष त्यांनी ह्या भूमीवर राज्य केलं. पुढे 1961 मध्ये गोव्याला पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्ती मिळाली आणि 1987 मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. या 450 वर्षांच्या प्रदीर्घ संपर्कामुळेच आज गोव्यात इंडो पोर्तुगीज संस्कृतीचा जो एक अनोखा संगम पाहायला मिळतो, तो भारतात इतर कुठेही बघायला मिळत नाही. याच प्रदीर्घ इतिहासाने गोव्याला एक अत्यंत खास ओळख दिली. ती म्हणजे पूर्वेकडील रोम किंवा रोम ऑफ द ईस्ट. ओल्ड गोवा म्हणजेच जुन्या गोव्यातील वास्तुकला इतकी भव्य आणि विलोभनीय होती की हे नाव खरोखरच सार्थ ठरतं. जुन्या गोव्यातील ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज ठिकाणं एकदा पहाच. से कॅथेड्रलचा बाहेरचा भाग टस्कन शैलीतला आहे आणि तिथली गोल्डन बेल तर तिच्या खणखणीत आवाजासाठी जगभर प्रसिद्ध आहे. तसंच बॅसिलिका ऑफ बॉम जीसस या चर्चच्या दर्शनी भागावर काळ्या ग्रॅनाइटमध्ये कोरलेले डोरिक, आयोनिक आणि कोरिंथियन शैलीतील अत्यंत सुबक खांब आहेत. ही युरोपियन वास्तुकलेची जतन केलेली रूपे तो जुना सुवर्णकाळ डोळ्यांसमोर अगदी हुबेहूब उभा करतात. इतिहासाच्या या भव्य पाऊलखुणा पाहिल्यानंतर आता वेळ आहे फ्लेवर्स अँड फ्ली मार्केट्सची, म्हणजेच गोव्यातील चविष्ट खाद्यपदार्थ आणि इथल्या गजबजलेल्या बाजारपेठा. खाद्यसंस्कृतीची गोष्ट निघतेय तर बेबिंका या गोड पदार्थाशिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. गोव्याच्या जेवणावरही या इंडो पोर्तुगीज मिलाफाचा गडद प्रभाव आहे. नारळाचं दूध, अंडी आणि मैद्याचा वापर करून अतिशय संयमाने आणि कौशल्याने एकावर एक असे चक्क 7 ते 16 थर लावून हा पदार्थ भाजला जातो. एक थर भाजून झाल्यावरच दुसरा थर दिला जातो. ही डिश गोव्याच्या पाककलेचं आणि तिथल्या निवांत जीवनशैलीचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे. आणि आता म्हापशाच्या वोड्याकर रेस्टॉरंटची ही अस्सल आणि प्रचंड मोठी फिश थाळी पहा. नुसती नावं जरी ऐकली तरी तोंडाला पाणी सुटेल. यात सोनक माशाचं झणझणीत आंबोट तिखे आहे, कोळंबी आणि भेंडीची खास गोवन कढी, ताज्या तिसऱ्याची भाजी, सुक्या कोळंबीचा किश्मूर आणि त्यासोबतच अनन्नासाचं गोड आंबट चवीचं सासव. एकाच ताटात गोवन चवींची किती मोठी विविधता आहे ना. हे नुसतं जेवण नाहीये, तर हा एक परिपूर्ण गोवन अनुभव आहे.
पोटभर जेवण झाल्यावर थोडी खरेदी तर बनतेच. गोव्यात प्रत्येक मार्केटची स्वतःची अशी एक वेगळीच वाईब आहे. अंजुनाचा बुधवारचा फ्ली मार्केट हस्तकला आणि बोहेमियन कपड्यांसाठी एकदम फेमस आहे. जर तुम्हाला अस्सल गोवन मसाले आणि लोणची हवी असतील तर म्हापशाच्या शुक्रवारच्या स्थानिक बाजाराला नक्की भेट द्या. आणि रात्रीच्या वेळी लाईव्ह म्युझिक, उत्तम जेवण आणि शॉपिंगचा एकत्र आनंद घ्यायचा असेल तर अर्पोलाचा सॅटर्डे नाईट बाजार हा एक नंबर ऑप्शन आहे. जमिनीवरची मज्जा झाली, आता थोडा समुद्राखालील थरार अनुभवूया. आपला पुढचा टप्पा आहे थ्रिल्स बिनीथ द वेव्ज. आजकाल गोव्यात स्कुबा डायव्हिंगचा खूप मोठा ट्रेंड आहे आणि पर्यटकांसाठी हे एक प्रमुख आकर्षण बनलंय. ग्रँड आयलँड आणि माळवण हे पाण्याखालील सफारीसाठी 2 बेस्ट ऑप्शन्स आहेत. ग्रँड आयलँडची ट्रिप साधारण 7-8 तासांची असते, ज्याची सुरुवात 1799 रुपयांपासून होते. तर माळवणचा पूर्ण दिवसाचं डायव्हिंग पॅकेज तुम्हाला साधारण 1299 रुपयात मिळतो. इथे रंगीबेरंगी माशांचं जग आणि प्रवाळ भित्तिका अगदी जवळून बघता येतात. आता तुमच्या मनात येईल, हे सुरक्षित आहे का? तर हो, अगदी 100% सुरक्षित आहे. पोहता येत नसलं तरी टेन्शन नाही, कारण डायव्हिंगच्या आधी पॅडी किंवा SSI प्रमाणित तज्ज्ञांकडून तुम्हाला योग्य ट्रेनिंग दिलं जातं. त्यानंतर तुम्ही 20 मीटर खोलीपर्यंत अगदी सुरक्षितपणे डायव्हिंग एन्जॉय करू शकता. आणि आणखी एक महत्त्वाची टिप, डायव्हिंगसाठी ऑक्टोबर ते मे हा काळ सगळ्यात उत्तम मानला जातो, कारण या काळात पाण्याखाली चक्क 10 मीटरपर्यंत एकदम क्लिअर व्हिजिबिलिटी असते. आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, कल्चर अँड प्रॅक्टिकल ट्रॅव्हल. गोव्याचे सण म्हणजे नुसता जल्लोष आणि तिथल्या सामाजिक सलोख्याचं उत्तम प्रतीक. फेब्रुवारीतला कार्निवल पहा, किती रंगीबेरंगी आणि भव्य मिरवणुका असतात. वसंत ऋतूतला शिमगोत्सव म्हणजे गोव्याची पारंपरिक होळी, जिथे ढोल ताशांच्या गजरात भारी भारी लोकनृत्य पाहायला मिळतात. आणि पावसाळ्यातील साव जुआव तर विचारायलाच नको. डोक्यावर फुलांचे मुकुट घालून विहिरीत उड्या मारण्याची जी मज्जा असते ती काही औरच. हे सण गोव्याचं खरं चैतन्य दाखवून देतात. आणि हो, फिरणार कसं हा प्रश्न पडला असेल ना, तर आता गोव्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप आधुनिक झालाय. पर्यटकांसाठी हॉप ऑन हॉप ऑफ म्हणजे HOHO बस सेवा उपलब्ध आहे. याच्या ब्लू लाईनने नॉर्थ गोवा आणि ग्रीन लाईनने साऊथ गोवा अवघ्या 500 रुपयात फिरता येतो. या व्यतिरिक्त राज्यभरात कुठेही जाण्यासाठी गोवा माइल्स नावाचं अधिकृत ॲप आहेच, ज्यामुळे तुमचा प्रवास अतिशय सोपा आणि सुरक्षित होतो. बरं, आता हे सगळं पाहिल्यानंतर गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे आणि पाट्या ही आपली मर्यादित कल्पना कुठेतरी पुसून गेली असेल, नाही का? अथांग शांतता, भव्य ऐतिहासिक वारसा आणि चविष्ट खाद्य संस्कृती या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यावर गोव्याचं एक नवीनच आणि सखोल रूप आपल्यासमोर उलगडतं. या एका छोट्याशा राज्यात अनुभवांची अक्षरशः एक मोठी खाण दडलेली आहे. तर मग आता गोव्याच्या या बहुआयामी आणि अद्भुत सफरीचा प्लॅन नक्की कधी करताय? असाच विचार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.